नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी पवन जाधव, तुम्ही बघताय दरम्यान 29. तर आज NSS कॅम्प दिवस दुसरा एरंडा. तर आज आपल्या कॅम्पचा उद्घाटन आहे आणि ते उद्घाटन समारोह आपण आपल्या चॅनल मार्फत लाईव्ह दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. तर तुम्ही लाईव्हमध्ये बनवून राहा आणि त्यानंतरच आजचा संपूर्ण दिवसाचा व्लॉग आपण आपल्या व्हिडिओ मार्फत आपण प्रदर्शित करू. माझा मित्र गणेश आणि राज यांनी स्वयंपाक खोलीतले जे काय आपलं लागणारे साहित्य आहे तर ते स्वच्छता करून देण्याचं त्यांच्याकडे काम सोपवलं गेलं वाटते. तर ते त्यांचं कर्तव्य तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि इकडे आमचं स्वयंपाक चालू आहे. बहुतेक इकडं भाताचा प्रोग्राम चालू आहे आणि नाश्ता झाला. त्याच्यानंतर या काकू भाजीचा प्रोग्राम चालू आहे आणि तांदूळ आणि डाळ, बहुतेक काहीतरी भाजी आणि डाळ असं आमचं डिशेस राहणार आहे आजचा. आणि आपली स्वयंपाकघर. आणि ह्या काकू आमच्यासाठी पोळ्या बनवणार आज. तर या काकूसाठी लाईक कमेंट करा तुम्ही आणि यांच्या काहीतरी प्रतिक्रिया कळवा. आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थी मंडळ तसेच विद्यार्थिनी आलेले आहेत आता नुकतेच. तर ते साफसफाई चालू आहे त्यांची. एरंडा आहे ते आलेलो आम्ही. आणि इकडं PN कॉलेजच्या विद्यार्थिनी साफसफाई करत आहे. तर मित्रांनो, माझ्यासोबत माझे सिनियर विशाल भाऊ लोंढे सर आहेत. तर ते त्यांच्या शब्दात 2 वर्षाचा अनुभव कसे सांगता येतील ते आपण त्यांच्याकडून जाणू इच्छितो. तर विशाल सर, तुमचं आपल्या चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आहे. आणि तुमचं NSSचा 2 वर्षाचा अनुभव तुम्ही कशाप्रकारे आपल्या बाहेरच्या आमजनतेला सांगू इच्छिता? कसं आहे, आम्ही फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक इथे एरंडा इथे जमलेले आहोत. त्यानंतर माझा 2023 पासूनचा अनुभव असा आहे. मी 2023ला फर्स्ट इयरला NSSला होतो. त्यानंतर सेकंड इयर 2024 आणि हे माझं NSSचं 3रं वर्ष आहे. तर पहिल्या वर्षी मी माझे जे सिनियर होते त्यांच्याकडून असं शिकलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये शिस्त आणि जे NSSचा मोटो आहे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचा जो मोटो आहे तो असा आहे की नॉट मी बट यू, म्हणजे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी. तर या NSSमध्ये आपला हेतू हा असतो की समाजामध्ये ज्या गोष्टी चालल्या त्या गोष्टीवर विचारमंथन करून जसं की अंधश्रद्धा अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांना नाटिकेच्या माध्यमातून आपण समाजामध्ये काय परिवर्तन करू शकतो, त्यानंतर स्वच्छतेचं काय महत्त्व आहे हे आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सर्वजण शिकतो. त्यानंतर या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आल्यानंतर सर्व स्वयंसेवकाचा ग्रुप पडते आणि महापुरुषांचे ग्रहाचे असे विविध म्हणजे चांगले नावं दिले जातात ग्रुप पाडून. आणि त्या ग्रुपला प्रत्येक दिवशी प्रत्येक एक वेगळी जबाबदारी असते. आणि त्या जबाबदारीमध्ये एका ग्रुपमध्ये मिक्समध्ये मुलं आणि मुली असतात, जेणेकरून बाहेरचे कामं मुली पण शिकल्या पाहिजे. आणि जे किचनचे कामं आहेत, जसं की आज उदाहरणार्थ आमच्या एका ग्रुपला जर स्वयंपाकाचं काम दिलं तर त्यामध्ये मुलं आणि मुली, जेणेकरून आपल्याला मुलाचेही कामं समजतील आणि मुलांना जे काम आहेत ते समजतील. तर असा माझा 2 वर्षाचा अनुभव आहे. आणि ज्यानंतर आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा याची रॅली काढतो, त्याच्यानंतर HIV ची रॅली काढतो ज्याने जनजागृती होईल. आणि त्याच्यानंतर आम्ही पाणी अडवासाठी बंधारा बांधतो. आम्ही गेले 2 वर्ष बंधारे बांधले. त्याच्यानंतर गावामध्ये स्वच्छतेसाठी हागणदारी मुक्त हा बी आम्ही रॅली राबवली होती. आणि त्यांचा सर्वे एकंदरीत आम्ही घेतला, जेणेकरून बरेचसे लोक असे आहेत गावामध्ये जे गेल्या वर्षीचा निष्कर्ष म्हणजे आम्ही निष्कर्ष घेतला की टॉयलेट घरी असतात पण त्याचा वापर करत नाही. तर त्याच्यामागची आम्ही कारणं बी शोधून काढली आणि यावर्षी परत त्याच्यावर एकदा जनजागृती करू. आणि धन्यवाद. हाच माझा 2 वर्षाचा एकंदरीत अनुभव आहे. तर मी विशाल सरांचा अतिशय मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी आपल्या चॅनलवर त्यांनी 2 वर्षाचा अनुभव काही मिनिटात सांगितलं. तर हे शक्य नसते, तर त्यांनी शक्य करून दाखवलं. तर मी विशाल सरांचा अतिशय मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीने मी त्यांचा आभार मानतो. तर 2 वर्षाचा अनुभव काही मिनिटात सांगणं हा सोपी गोष्ट नाही आहे, तुम्हाला पण माहीत आहे. तर आता आपण समोरचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. कोण आहे मला तर हे दिसेल.
शिळे सांगितले सरांना इथं नाही का जुने पूर्ण रांगोळी हे स्टार्टिंग आहे ना पण खूप काम करत ब्लॉगर दिखे नहीं तो भीख मांगना शुरू अरे ब्लॉग काढ रे बेटा तुझे काम फिल्म करो आपण लगे करायची सुरू. हर्षल सर तुमच्या ग्रुपचे कर्तव्य काय असणार आहे? तर आज आमच्या ग्रुपला स्वयंपाक करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. NSSच्या कॅम्पचा पहिला दिवस आणि आमच्या ग्रुपकडे स्वयंपाकाची जबाबदारी आलेली आहे आणि यापुढे तुम्हाला खूप चांगले चांगले कंटेंट देतील. पवन भाऊ 7 दिवसाचे वेगळे वेगळे आमच्याकडे काय असणार आहे, सेवा असणार आहे. तर बघा मग चला. हर्षल सर हा दिवस कोणता असणार आहे आपल्यासाठी? आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी, कारण आम्ही फर्स्ट इयरचे स्टुडंट्स आहोत आणि या कॅम्पमध्ये पहिल्यांदाच येण्याचा आम्हाला मौका भेटलेला आहे. तर खूप भारी वाटतंय आज दिवस दुसरा. आणि चला मग आम्ही चाललोय पीठ आणायला आता. चला रे ते इकडे पाठी आमच्या. अश्विन सर आपल्या कार्यक्रमाचा टाइम टेबल कशा प्रकारे असणार आहे? आता थोड्या वेळानं तुम्हाला समजून जाईल. तरी अंदाज कशा प्रकारे सांगू इच्छिता? म्हणजे हे कसं असते, 4 प्रकारे याचं विभागणी केलेली आहे. 4 प्रकारे विभागणी केलेली आहे आणि 7 ग्रुपमध्ये विभागणी केलेली आहे. तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर 4 विभागामध्ये कसं काय, आता 7 दिवस आहे तर टोटल आपले जसे स्टेज डेकोरेशन, होम डे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रमदान. तुमच्या ग्रुपाचे नाव आणि तुमच्या ग्रुपाचे कार्य काय असणार आहे? सर आज आमच्या ग्रुपाचं नामकरण झालेलं आहे. तर आज आमच्या ग्रुपाचं नाव श्री छत्रपती संभाजी महाराज आहे आणि आमचा आज कार्यक्रम आहे होम डे म्हणून. होम डे म्हणजे आम्ही सगळ्या पाहुण्यांचा आणि प्रमुख अतिथीचा आणि सगळ्या व्हॉलेंटियरचा जेवणाची आणि चहाची सोय लावणार आहोत. आज आमच्याकडे होम डे आहे. तर अशा प्रकारे विविध कार्यक्रम आपण विभागणी केलेली आहे. तर आताच आपण बघितले. आणि संकेत सर तुमचं कार्यक्रमाचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे? आमचा आज कार्यक्रम आहे. तर होम डे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रुपचा आहे. आज आमचा श्रमदान आहे. तर संकेतचा पण श्रमदान दिवस आहे. तर आज आमचा स्टेज डेकोरेशन आहे. तर आपण आता स्टेज डेकोरेशन दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आप शूटिंग करें. कैसे बाकी रेन लेते नहीं रे, बाकी रेन लेते नहीं. काय आदित्य बाबर कशा प्रकारे चालू आहे तुमची तयारी? आदित्य बाबर कशा प्रकारे चालू आहे तयारी? तयारी चालू आहे.
बाबरलाही घाईघाईत दिसला तर त्याने काय आपले 2 शब्द सांगितले नाही. कार्तिक भाऊ काय सांगू इच्छिता, कशी चालू आहे तयारी? ते काही सांगू इच्छित नाही. काल आम्ही रात्री 12 वाजता करेक्ट उठलो तिकडे फिरण्यासाठी, तर भाऊंना काहीतरी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी दिसली. ती पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी. संकेत सर काय असणार आहे आपले कार्यक्रमाचे नियोजन? काहीच नाही. आज आमचा श्रमदान आहे. तर होम डे आज छत्रपती संभाजी महाराज ग्रुप यांचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रुप आणि स्वामी विवेकानंद ग्रुप खूप हे आहे. आणि श्रमदान हे मित्रांनो, हे तीन ग्रुपाचे मित्र जमलेत आणि तीन ग्रुपाचे नाव सांगत आहे. त्यांचे स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज. आम्ही असं नाही काम करायला की आम्ही सगळे एक ग्रुप मिळून नाही काम करायला. आम्ही सगळे एक जाग होऊन श्रमदान करत आहोत. एकत्र होऊन सर्व समाज सुधारक एकत्र होऊन त्यांनी चळवळी केल्या त्याप्रमाणे आम्ही तसं हे करत आहोत. आणि पवन पण खूप काम करत आहे. तर पवन काम करत आहे. तर मी मोबाईल घेतला त्याचा. तर पवन सर, तुम्ही काय बोलू शकता कॅम्पबद्दल? माझ्या व्हिडिओत संकेतनं मलाच घेतलं, तर त्याबद्दल मी संकेतचे भरपूर प्रमाणात आभार मानू इच्छितो. आणि माझ्याच व्हिडिओत मला जर बोलायला संधी मिळाली तर मी तर भरपूरच बोलू इच्छितो. तर हा कार्यक्रमाचं नियोजन 7 ग्रुपमध्ये आणि 7 दिवसामध्ये डिवायडेड केलेलं आहे. तर वेगवेगळ्या ग्रुपाला वेगवेगळे संदर्भ आणि वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळे संदर्भ असे मिळालेले आहे. तर वेगवेगळ्या दिवसात वेगवेगळे आपल्याला काहीतरी बघायला आणि काहीतरी करायला मिळतील. त्यामुळे आपल्या व्हिडिओचे 7 दिवसाचे 7 व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्हिडिओचा आनंद आणि प्रत्येक व्हिडिओचा क्षण हा कुठेही न अस्तव्यस्त करता आपल्या व्हिडिओवर फोकस करून त्याच्यातले एक क्षणातल्या गोष्टी हे आपल्याला काहीतरी शिकून घेण्याचे आपल्याला दिसून मिळतील. आणि पवन, तुझं पहिलं वर्ष आहे, तुला कसं वाटत आहे? माझं पहिलं वर्ष हा आनंदाचा वर्ष आहे. तर त्यामुळे हा वर्ष तर जसा जाईल तसा म्हणजे आनंदानेच मी टाकण्याचा प्रयत्न करू इच्छितो. हा तुझा पहिला दिवस आहे. 7 दिवस तुला राहायचं आहे इथं. तर तुला 7 दिवस झाल्यानंतर तुला कसं वाटेल? आज NSS कॅम्पचा दुसरा दिवस. काल आमचा कॅम्प इथं स्थायी झाला आणि आज दुसऱ्या दिवसाचा आज आमचा उद्घाटन समारंभ आहे. चलो स्टार्ट करा ना वर. बोट मध्ये तुम्हाला बाहेर हुशार नाही कोणाजवळ पत्रिका आहे का?